विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान विषयातील अणूचे अंतरंग हा पाठ आता आपण जाणून घेणार आहोत. या पाठावर आधारित असलेला प्रश्नसंच आपण समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न आपण आता जाणून घेऊया. कोणत्या मूलकणावर ऋण प्रभार असतो? विच सबॲटॉमिक पार्टिकल विथ ए निगेटिव्ह चार्ज? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, न्यूक्लियॉन. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉन ह्या मूलकणावर ऋणप्रभार असतो. द सबॲटॉमिक पार्टिकल विथ ए निगेटिव्ह चार्ज इज इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अणुकण आहे. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋणप्रभार असतो. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल. इच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज. टिंबटिंब हा मूलभूत कण नाही. विच इज नॉट अ फंडामेंटल पार्टिकल? प्रोटॉन, न्यूट्रॉन, अल्फा कण, इलेक्ट्रॉन. विद्यार्थी मित्रांनो, अल्फा कण हे मूलभूत कण नाहीत. अल्फा पार्टिकल इज नॉट अ फंडामेंटल पार्टिकल. अल्फा कण स्वतः 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन पासून बनलेले असतात. म्हणून अल्फा कण मूलभूत कण नाहीत. अल्फा कणावर धनप्रभार असतो. अल्फा पार्टिकल इटसेल्फ मेड अप ऑफ 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स. इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक टिंबटिंब यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. जॉन डाल्टन, रुदरफोर्ड, जे थॉम्सन, नील्स बोर. विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. ह्या सिद्धांतानुसार द्रव्य हे अणूचे बनलेले असते. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात, असा सिद्धांत त्यांनी मांडला. रचनेचे पहिले प्रारूप कोणत्या वैज्ञानिकांनी मांडले? नील्स बोर, जॉन डाल्टन, रुदरफोर्ड, जे थॉम्सन. विद्यार्थी मित्रांनो, जे थॉम्सन यांनी अणुसंरचनेचे पहिले प्रारूप मांडले. यालाच क्लम पुंडिंग प्रारूप असे म्हणतात. अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. द प्लम पुंडिंग मॉडेल इज वन ऑफ सेव्हरल हिस्टॉरिकल सायंटिफिक मॉडेल्स ऑफ द ॲटम. यानंतर आपण पुढचा प्रश्न जाणून घेऊ. रुदरफोर्ड यांच्या विकिरणाच्या प्रयोगाने खालीलपैकी कशाचा शोध लागला? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, अणूचे अंतरंग आणि अणूचे वस्तुमान. विद्यार्थी मित्रांनो, रुदरफोर्ड यांच्या विकिरणाच्या प्रयोगाने खालीलपैकी अणूचे अंतरंग याचा शोध लागला. रुदरफोर्ड अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम. जर अणूचा अणुअंक 17 असेल, अणुवस्तुमानांक 35 आहे, तर न्यूट्रॉनची संख्या किती? विद्यार्थी मित्रांनो, अणुवस्तुमानांक अणुअंक दिलेला आहे, त्यानंतर अणुवस्तुमानांक दिलेला आहे. आपल्याला न्यूट्रॉनची संख्या किती आहे ती ठरवायची आहे. या उदाहरणामध्ये अणुअंक 17 आहे, अणुवस्तुमानांक 35 आहे, तर न्यूट्रॉन संख्या ही 18 असणार आहे. म्हणजे केंद्रकात 35 वजा 17 18 न्यूट्रॉन असणार आहेत. यानंतर आपण पुढचा प्रश्न जाणून घेऊया. मॅग्नेशियम मूलद्रव्याच्या बाहेरील कवचामध्ये टिंबटिंब इलेक्ट्रॉन असतात. 2, 3, 4 आणि 5. विद्यार्थी मित्रांनो, मॅग्नेशियम या मूलद्रव्याच्या बाहेरील कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. मॅग्नेशियम मूलद्रव्याच्या बाहेरील कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन उपस्थित असतात. अणुअंक 12 आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 2. के कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन व शेवटच्या बाहेरील यम कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. यानंतर आपण पुढचा प्रश्न जाणून घेऊ. रुदरफोर्ड यांनी विकिरणाच्या प्रयोगांमध्ये कोणता धातू वापरला आहे? गोल्ड, प्लॅटिनम, सिसे, चांदी. विद्यार्थी मित्रांनो, रुदरफोर्ड यांनी विकिरणाच्या प्रयोगामध्ये सोने म्हणजेच गोल्ड हा धातू वापरलेला आहे. त्यांच्या ह्या प्रयोगाला रुदरफोर्डचा विकिरणाचा प्रयोग असे म्हटले जाते. ह्या संशोधनाने केंद्रकीय अणुप्रारूप सिद्ध केलेले आहे. यानंतर आपण शेवटचा प्रश्न जाणून घेऊ. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे
त्या मूलद्रव्याचा टिंबटिंब असतो. विद्यार्थी मित्रांनो, अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असतो. या इन्फोग्राफिक चित्राचं निरीक्षण करा म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येणार आहे अणूमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक होय. अणुवस्तुमानांक इंग्रजी ए या संज्ञेने दर्शवत असतात. द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन अँड द नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज कॉल्ड इट्स ॲटॉमिक मास. द मास नंबर इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ए. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अणूचे अंतरंग हा पाठ अगदी व्यवस्थित जाणून घेतलेला आहे. कमेंट्समध्ये याच घटकावर आधारित क्विज दिलेले आहे, ती सोडवा म्हणजे तुम्हाला हा घटक अगदी व्यवस्थित समजणार आहे. धन्यवाद.